मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। 12 वर्षाचा अबोला संपला। जालना जिल्ह्यात भाजपा एक संघ। दानवे लोणीकर मैत्रीचा दुसरा टप्पा। भोकरदनमध्ये ऐतिहासिक मंच। मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे लोणीकरांच्या हस्ते उद्घाटन। भाजप संधी दिल्यास लोकसभा लढवणार आमदार बबनराव लोणीकर। लोणीकरांना तिकीट मिळावे, मी स्वतः प्रयत्न करणार, रावसाहेब दानवे। जालना जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 12 वर्षापासून सुरू असलेले दानवे लोणीकर यांच्यातील मतभेद रविवारी आणि सोमवारी झालेल्या 2 मोठ्या घटनांमुळे इतिहास जमा झाले। रविवारी परतूर येथे 12 वर्षांनंतर दोन्ही दिग्गज एकाच व्यासपीठावर आले, तर सोमवारी आमदार बबनराव लोणीकर यांनी दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात जाऊन महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले। या घटनांनी जिल्ह्यातील भाजप आता संपूर्णपणे एकसंघ झाल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले। आगामी नगरपरिषद, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे। परतूर 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर। शनिवारी परतूर येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि आमदार लोणीकर यांनी 12 वर्षांनंतर एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित केले। रावसाहेब दानवे म्हणाले, गेल्या 12 वर्षाचे मतभेद आम्ही गंगेला मिळवले। आता जिल्ह्यात खरी एकजूट आहे। लोकसभा तिकीट बबनराव लोणीकर यांनाच मिळावे यासाठी मी प्रयत्न करेल। उत्तर देताना आमदार लोणीकर म्हणाले, परतूर मंठा विधानसभेतील ही माझी शेवटची टर्म आहे। पक्षाने संधी दिल्यास आता लोकसभा निवडणूक लढविणार। सोमवार मैत्रीची प्रत्यक्ष कृती। लोणीकर भोकरदनमध्ये। रविवारी दिलेल्या निमंत्रणानुसार सोमवारी सकाळी आमदार बबनराव लोणीकर घनसावंगी जालना विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांसह भोकरदनला पोहोचले। राजूर येथे राजुरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन शिवाजी थेटे व संजय पोकळे यांनी लोणीकरांचे स्वागत केले। जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी गणेश प्रतिमेचे मानचिन्ह देत मंदिरात विशेष स्वागत केले आणि मैत्री कोणाच्या नजरेला लागू नये अशी प्रार्थना केली। जालना भोकरदन मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर, झेंडे आणि फुलांनी लोणीकर यांचे दमदार स्वागत केले। सर्वत्र दानवे लोणीकर एकत्र अशा घोषणांचा जल्लोष दिसून आला। भोकरदनमध्ये लोणीकरांचे जल्लोषमयी स्वागत। भोकरदन शहरात लोणीकर यांचे ढोलताशे, फटाके व फुलांच्या वर्षावात स्वागत झाले। महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन लोणीकर यांच्या हस्ते पार पडले। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी उसळली। ऐतिहासिक व्यासपीठावर दिग्गजांची मांदियाळी। या कार्यक्रमात खालील प्रमुख नेते उपस्थित होते: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, आमदार बबनराव लोणीकर, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड, भोकरदनचे आमदार संतोष दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार विलासराव खरात, निर्मलाताई दानवे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश चिटणीस सुरेश बनकर। प्रमुख भाषणे: आमदार बबनराव लोणीकर, रावसाहेबांनी स्वतः निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांच्या मतदारसंघात येऊन एकजुटीचा संदेश दिलाय। भोकरदन नगर परिषदेत आशाताई माळींसह सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा। रावसाहेब दानवे पाटील: आमचे खरे चित्र, खरी भाजप एकजूट दाखवते। भोकरदन नगर परिषद काँग्रेसच्या 20 वर्षाच्या गुलामीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे। आशाताई माळी नगराध्यक्ष होतीलच। आमदार संतोष दानवे: जातीपातीचे राजकारण संपवून विकासाच्या राजकारणाला साथ द्या। सर्व 10 प्रभागात महायुतीचे उमेदवार विजयी करा। माजी आमदार कैलास गोरंट्याल: जालना शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दानवे साहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे हजारो कोटींचा निधी आलाय। आता महानगरपालिका देखील 100% भाजपची होईल। डॉक्टर भागवत कराड: लाडकी बहीण, पीएम किसान, जन आरोग्य आवास योजना महायुतीने सर्वांना न्याय दिला। कमळाच्या बटणावर बोट ठेवा, विकासाची गंगा घराघरात येईल। जिल्ह्यात भाजप एकसंघ, निवडणुका महायुतीच्या खात्रीशीर विजयाच्या दिशेने। या 2 दिवसांच्या ऐतिहासिक घडामोडींनी जालना जिल्ह्यातील भाजप आता पूर्णपणे एकसंध झाल्याचे स्पष्ट झाले। येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ते महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।